नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये झिरोधन काईटमध्ये जे नट्सचे फीचर दिलेलं आहे, तर ते नट्सचे फीचर म्हणजे काय, त्याचं बेनिफिट काय आहे आणि ते आपल्या स्क्रीनवर कधी डिस्प्ले होतात ते आपण पाहणार आहोत. नज हे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म काईटवर दाखवलेले रिअल टाईम अलर्ट्स आहेत. नजचे फीचर आहे ते युजर्सना एखादा स्टॉक किंवा एखादा ट्रेड घेण्याअगोदर त्या संबंधित जी काही रिस्क आहे ती वॉर्न करण्याचं काम करते. तर आता आपण पाहणार आहोत की हे नज आहे ते आपल्या स्क्रीनवर कधी डिस्प्ले होतात. तर फर्स्ट पॉईंट आहे ट्रेड टू ट्रेड स्टॉक्स. ट्रेड टू ट्रेड स्टॉक्स हे एका विशेष मार्केट सेगमेंटमधील स्टॉक आहेत की जिथे इंट्राडे आणि BTST अलाउ नाही आहे. म्हणजे जर तुम्ही एखादा स्टॉक आजच बाय केला असेल तर आजच तुम्ही तो सेल करू शकत नाही. आणि BTST म्हणजे बाय टुडे सेल टुमारो. जर एखादा स्टॉक जर तुम्ही आज बाय केला असेल तर तुम्ही तो उद्या सेल करू नाही शकत. तर हा सेगमेंट आहे तो स्टॉक एक्सचेंजद्वारे अत्यंत अस्थिर असलेल्या किंवा जोखमीची इतर चिन्हे दर्शवणाऱ्या स्टॉकमध्ये सट्टेबाजी आणि किमतीतील फेरफार आहेत ते कमी करण्यासाठी वापरला जातो. तर दुसरा पॉईंट आहे फॉर स्टॉक्स सर्क्युलेटेड बाय अनऑथराइज और अनरजिस्टर्ड एंटिटीज व्हाया सोशल मीडिया. जर स्टॉकच्या किमतीत फेरफार करण्यासाठी स्टॉक टिप्स आहेत त्या जर सर्क्युलेट केल्या गेल्या तर हा नज आहे तो तुम्हाला स्क्रीनवर डिस्प्ले होतो. तर थर्ड पॉईंट आहे फॉर स्टॉक्स अंडरगोईंग कॉर्पोरेट ॲक्शन सच ॲज बोनस और स्टॉक स्प्लिट. तर हा नज आहे तो एखाद्या कंपनीमध्ये जर काही कॉर्पोरेट ॲक्शन झाली असेल तर तुम्हाला स्क्रीनवर डिस्प्ले होतो. हा नज युजर्सना हे कळवण्यासाठी दाखवला जातो की स्टॉकच्या प्राईसमध्ये अचानक झालेला जो ड्रॉप आहे तो कॉर्पोरेट ॲक्शनमुळे झालेला आहे, लॉसमुळे नाही झालेला आहे. फोर्थ पॉईंट आहे फॉर स्टॉक्स अंडरगोईंग इन्सॉल्व्हन्सी रेझोल्युशन प्रोसेस. म्हणजेच IRPमधून जात असलेल्या कंपन्यांसाठी हा नज तुम्हाला स्क्रीनवर डिस्प्ले होतो जो तुम्हाला त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या जोखमीबद्दल माहिती देतो. तर फिफ्थ पॉईंट आहे फॉर इललिक्विड स्टॉक्स. इललिक्विड स्टॉक्स म्हणजे यामध्ये बायर्स आणि सेलर्स आहेत तर त्यांची संख्या असते ती कमी असते. तर यामुळे स्टॉकच्या किमतीवर काही परिणाम होत नाही. परंतु जर तुम्ही एखादा स्टॉक जर बाय केलेला असेल तर तुम्ही लगेच तो सेल करू शकत नाही. 100 कोटींपेक्षा कमी बाजार मूल्य असलेले शेअर्स आहेत ते सामान्यतः इलिक्विड असतात. तर एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये बेकायदेशीरपणे पैसे हलवण्यासाठी पंप आणि डंपद्वारे त्यांच्या किमतीत फेरफार केला जातो. सिक्स्थ पॉईंट आहे फॉर राईट एंटरटेनमेंट. तर राईट एंटरटेनमेंट ही एक टेम्पररी सिक्युरिटी आहे जी त्यांच्या एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सना राईट इश्यू दरम्यान डिस्काउंटेड प्राईसमध्ये कंपनीकडून ॲडिशनल शेअर्स खरेदी करण्याचा अधिकार देते. आरीचा ट्रेडिंग पिरियड असतो तो 4 ते 5 दिवसांपर्यंतच असतो. जर फक्त तुम्ही ते आरी बाय करून ठेवले आणि त्यासाठी जर तुम्ही अप्लाय नाही केलं असेल तर तुमची इन्व्हेस्टेड अमाऊंट आहे ते तुम्ही गमावू शकता. तर 7th पॉईंट आहे फॉर स्टॉक्स टू बी सस्पेंडेड. स्टॉक सस्पेन्शन म्हणजे एक्सचेंजवरील विशिष्ट स्टॉकसाठी ट्रेडिंग आहे ती तात्पुरती किंवा कायमची थांबवली जाते. तर यामुळे जे गुंतवणूकदार आहेत तर ते तो स्टॉक बाय किंवा सेल करू शकत नाहीत. जेव्हा एखादी कंपनी आहे ती नियमांचे पालन करत नाही, नियमांचे पालन करण्यात अयशस्वी होते किंवा बेकायदेशीर ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंतते तेव्हा तो स्टॉक सस्पेंड होण्याची शक्यता आहे. जर कंपनीने इश्यू रिझॉल्व केला तर ट्रेडिंग त्या स्टॉकमध्ये पुन्हा सुरू होऊ शकते. जर त्या कंपनीने इश्यू रिझॉल्व नाही केला तर ती कंपनी बंद झाल्यास शेअर होल्डर्सना डिलिस्टिंग आणि कायमचे नुकसान होऊ शकते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नज म्हणजे काय आणि नज आहे ते तुम्हाला स्क्रीनवर कधी डिस्प्ले होतात ते आपण पाहिलेलं आहे. तर हा नजचा ऑप्शन आहे तो तुम्हाला शेअर बाय करताना किंवा शेअर सेल करताना कुठे डिस्प्ले होतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर जो स्टॉक तुम्हाला बाय करायचा आहे तो सर्वप्रथम तुम्हाला वॉचलिस्टमध्ये इथे ॲड करावा लागणार आहे. वॉचलिस्टमध्ये ॲड केल्यानंतर त्या स्टॉकला तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे बायला क्लिक करायचं आहे. बायला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बायची विंडो ओपन होईल. तर वर इथे स्टॉकच्या नावाच्या बाजूला तुम्हाला तर तो नजचा ऑप्शन आहे तर त्याला फक्त क्लिक करायचा आहे.
तर त्या आयकॉनला क्लिक केल्यानंतर त्या एखाद्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये जर जी काही रिस्क इन्व्हॉल्व असेल ती तुम्हाला इथे स्क्रीनवर डिस्प्ले होईल. वर तुम्हाला असे नज असं शो होईल. तर आजच्या ह्या व्हिडिओ रिलेटेड जर तुम्हाला काही क्वेरीज, काही डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर जो आता नंबर तुम्हाला डिस्प्ले होत आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला मेन्शन करू शकता. जर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये कोणाला झिरोधामध्ये ट्रेडिंग अँड डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.